आता निवडणुका घेतल्यास एनडीएला 399 जागांचा अंदाज आहे। इंडिया टीव्ही सीएनएक्स ओपिनियन पोलचा हा महत्त्वाचा अंदाज आहे। इंडिया आघाडीला 94 जागा मिळतील असा अंदाज यात व्यक्त केलेला आहे। तर आता निवडणुका घेतल्यास एनडीएला 399 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। तर इंडिया आघाडीला 94 जागांचा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। हा जागांचा अंदाज नेमका कसा आहे ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया। इंडिया टीव्ही सीएनएक्स ओपिनियन पोल नुसार एनडीएला 399 जागा मिळण्याची शक्यता वर्तवलेली आहे। यामध्ये भाजपा 342 जागा यामध्ये दाखवल्या जात आहेत। तर इंडिया आघाडी 94 जागा यात दिसत आहेत। यामध्ये काँग्रेसला 38 जागा मिळाल्याचं दिसत आहे। आम आदमी पार्टी 6 जागा दिसत आहेत। तर तृणमूल काँग्रेसला 19 जागा यामध्ये बघायला मिळतात। ठाकरेंच्या शिवसेनेला या पोलनुसार 7 जागा दिसत आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा इंडिया टीव्ही सीएनएक्स ओपिनियन पोलनुसार बघायला मिळतात। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी दीपक आहेर। दीपक, आता निवडणुका घेतल्यास एनडीएला 399 जागांचा अंदाज इंडिया टीव्ही सीएनएक्स ओपिनियन पोलमध्ये बघायला मिळतोय। कसा आहे नेमका हा पोल? नक्कीच याच महिन्यात निवडणूक कंडक्ट होणार आहे। त्यात इंडिया टीव्हीचा जो आपण सीएनएक्स पोल बघितला तर त्यात त्यांच्या 399 ज्या सीट्स आहेत त्या फक्त एनडीए जिंकणार असं त्यांचं अनुमान त्यांनी असं लावलेलं आहे। आणि त्या 399 पैकी 342 सीट फक्त भाजपकडे जाणार असंही अनुमान तिथून वर्तवण्यात आलेलं आहे। इंडिया आघाडीत जर आपण बघितलं तर 94 सीट त्यांच्या खात्यात याची शक्यता आहे असं या पोलने सांगितलं आहे। आणि पण त्यांनी इंडिया आघाडीमध्ये तृणमूल काँग्रेसला समाविष्ट नाही केले। तृणमूल काँग्रेसला त्यांनी वेगळं केलंय। तर अशा 94 सीट इंडिया आघाडी जिंकू शकते असं त्यांनी सांगितलं। तृणमूल काँग्रेस जर आपण बघितलं त्यांना 19 सीट त्यांनी दिलेलं आहे। तर आम आदमी पार्टीला 6 सीट त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आहे। आणि जर फक्त आपण काँग्रेसचं बघितलं तर यावेळेस गेल्या वेळेस काँग्रेसने 45 सीट जिंकल्या होत्या, पण यावेळेस 38 सीटचं अनुमान या पोलमध्ये करण्यात आलं आहे। जर आपण फक्त महाराष्ट्राच्या 48 जागांवर बघितलं तर बीजेपीला 27, उद्धव यांच्या शिवसेनेला 7, एनसीपी अजित पवारांच्या एनसीपीला 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला 8 सीट इथे देण्यात आलेल्या आहे। तसेच शरद पवार यांना 2 सीट तर काँग्रेसला 1 सीट मिळेल महाराष्ट्रामध्ये असं अनुमान या पोलमधून वर्तवण्यात आलेलं आहे। निश्चित दीपक, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।